वेळ घ्या पण मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या अशी भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन काल अखेर 9व्या दिवशी उपोषण मागे घेतले। सरकारच्या वतीने जे शिष्टमंडळ पाठवण्यात आलं होतं त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 2 महिन्याचा वेळ दिला आहे, पण तोपर्यंत आमरण उपोषण सोडून साखळी उपोषण सुरू राहील असा निर्णय त्यांनी घेतला आहे। परंतु जरांगे पाटील यांनी कोणत्या अटीवर उपोषण मागे घेतलं आहे आणि सरकारला नक्की कशासाठी वेळ वाढवून दिला आहे, तसेच जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यात कोण कोण होतं आणि नक्की काय चर्चा झाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स। मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर राज्यातील परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी सरकारने न्यायमूर्ती शिंदे समितीतील 2 निवृत्त न्यायाधीश, यात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश MG गायकवाड आणि न्यायाधीश सुनील शुक्रे आणि मंत्रिमंडळातील 4 मंत्री, ज्यात धनंजय मुंडे, उदय सामंत, अतुल सावे आणि संदीपान भुमरे या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते। यावेळी जरांगे यांच्याशी 1.5 तास चर्चा करण्यात आली व या चर्चेत राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती जरांगे यांना देण्यात आली। तसेच आरक्षणासाठी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात काम करायचं आहे, त्यासाठी 3 आयोग स्थापन केले आहेत, ज्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाला काम करायचं आहे, निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीला काम करायचं आहे, तर आणखी एक सल्लागार समिती मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे, त्या समितीलाही काम करायचं आहे व हे सगळं केवळ मराठ्यांना टिकणारं आरक्षण देता यावं म्हणून करायचं आहे, हे जरांगेंना सांगण्यात आलं। तसेच आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकार पुढील 2 महिन्यात काय काय करणार आहे याची देखील माहिती त्यांना देण्यात आली। तर हे सगळं ऐकल्यावर सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत देतो असं जरांगे सुरुवातीला म्हणाले, मात्र 2 जानेवारीपर्यंत वेळ द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली। यावेळी मंत्री धनंजय मुंडे आणि उदय सामंत यांच्याकडून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी कायदेशीर बाबीची पूर्तता करण्यासाठी सरकारला अजून काही वेळ देण्याची गरज आहे, हे न्यायमूर्ती गायकवाड यांनी जरांगेंना पटवून दिले। तर सरकार मराठा समाजाला 2 महिन्याच्या कालावधीत आरक्षण देईल असे आश्वासन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने दिल्यानंतर उपस्थित समाज बांधवांशी चर्चा करून सरकारला 2 जानेवारी 2024 पर्यंत म्हणजेच 2 महिन्याचा वेळ जरांगे पाटील यांनी वाढवून दिला। पण हा निर्णय जाहीर करत असताना जरांगे यांनी काही अटी सरकारपुढे ठेवल्या आहेत। त्या अटी नेमक्या कोणत्या आहेत हे बघू। त्यातली पहिली अट आहे ती म्हणजे कुणालाही अर्धवट आरक्षण नको, सरसकट आरक्षण दिले पाहिजे। तर दुसरी अट आहे ती म्हणजे कुणबी प्रमाणपत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला महाराष्ट्रात काम करण्यासाठी कार्यकक्षा वाढवण्याची। तर तिसरी अट आहे ती म्हणजे कुणबी प्रमाणपत्र देतानाच जात पडताळणीचे आदेश देण्यात यावे आणि चौथी अट आहे ती म्हणजे आमरण उपोषण स्थगित केले तरी साखळी उपोषण सुरूच राहील। या अटींवर सरकारला 2 महिन्याचा वेळ देण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे आणि जर या कालावधीत सरसकट टिकणारे आरक्षण सरकारने दिले नाही तर त्यानंतर मुंबईत येऊन मोठं आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे। त्यामुळे आता जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सरकार या सगळ्याबाबत आता कसा तोडगा काढणार आणि मराठा समाजाला कसं आरक्षण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुमची या सगळ्यावर नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।